हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 ची जी रिक्रुटमेंट आहे, व्हेरियस पोस्ट आहे याच्यामध्ये. तर त्यासाठी सगळ्यांसाठी जो कॉमन टॉपिक आहे जनरल नॉलेज. तर जनरल नॉलेजमध्ये आज आपण महाराष्ट्र जीवन ऑथॉरिटी ऍक्ट 1976 चे चॅप्टर 6 वॉटर सप्लाय याच्याबद्दल 20 एमसीक्यूज कव्हर करणार आहे. ही सिरीज जी आहे ती आपली एमसीक्यूज की सिरीज आहे. याच्यामध्ये आपण जनरल नॉलेजचे सर्वच टॉपिक जे आहे ते कव्हर करणार आहे. तसंच जे पण काही अदर सब्जेक्ट्स आहेत त्याचे पण आपण इथे कव्हर करण्याचा ट्राय करणार आहे. म्हणून ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार, कारण की सर्वच जे आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मोस्ट ऑफ द ज्या पोस्ट आहे त्या सगळ्यांच्या PDF सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. मी लास्टला इथे सांगणार की आपल्याकडे कोणत्या कोणत्या PDFs अवेलेबल आहे आणि सगळ्याच सिरीज आपण इथे स्टार्ट करणार आहे लवकरात लवकरच. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. आपण वॉटर सप्लायचे 20 एमसीक्यूज बघूया. तर बघा, फर्स्ट आहे, हु फिक्स द कॉस्ट ऑफ वॉटर सप्लाइड अकॉर्डिंग टू व्हॉल्यूम अंडर द सेक्शन 35 ऑफ 1. कलम 35(1) नुसार पाण्याच्या पुरवठ्याचा खर्च कोण निश्चित करते? तर बघा, ऑप्शन आहे द स्टेट गव्हर्नमेंट, सेकंड द कलेक्टर, थर्ड ऑथॉरिटी आणि फोर्थ पंचायत. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड, ऑथॉरिटी, प्राधिकरण. बिकॉज authority fix the cost of water by notification in the official gazette. Next, second, the authority may accept a fixed sum of specified period based on expected consumption under which section. अपेक्षित वापरावर आधारित निश्चित रक्कम कोणत्या कलमानुसार स्वीकारली जाऊ शकते? तर बघा, ऑप्शन आहे सेक्शन 39, सेक्शन 38, सेक्शन 36(1) अँड सेक्शन 35 ऑफ 2. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, सेक्शन 39. ओके, नाही, सेक्शन 39 नाही येणार इथे, सेक्शन येणार इथे 35 ऑफ 2. ठीक आहे, ऍज पर सेक्शन 35 ऑफ 2 अलाउज acceptance of fixed sum instead of volume based charges. Okay, next, third, the cost of disposal of wastewater is fixed by the authority according to. सांडपाणी विल्हेवाटीचा खर्च प्राधिकरण कोणत्या आधारावर निश्चित करते? तर बघा, ऑप्शन आहे लँड एरिया, सेकंड व्हॉल्यूम, थर्ड नंबर ऑफ कनेक्शंस अँड फोर्थ प्रॉपर्टी व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, व्हॉल्यूम. ऍज पर सेक्शन 36 ऑफ 1 प्रोव्हाइड दॅट डिस्पोजल कॉस्ट इज फिक्स्ड अकॉर्डिंग टू द वेस्ट वॉटर व्हॉल्यूम. तसंच बघा, जनरल नॉलेजची PDF सुद्धा अवेलेबल आहे. 1 लाइनर्स आहे, सगळ्याच टॉपिक याच्यामध्ये कव्हर केलेले आहे, अपडेटेड आहे. ज्यांना पण PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ, अंडर सेक्शन 37 मीटर रेंट मे बी चार्ज बाय द ऑथॉरिटी ऍज पर. कलम 37 नुसार मीटर भाडे प्राधिकरण कोणाच्या आधारे आकारते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट गव्हर्नमेंट ऑर्डर, सेकंड बाय लॉज, थर्ड कोर्ट डायरेक्टिव्ह अँड फोर्थ टेंडर अग्रीमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, बाय लॉज, उपनियमांनुसार. बिकॉज मीटर रेंट इज डिटरमाइन अकॉर्डिंग टू बाय लॉज फ्रेम बाय द ऑथॉरिटी. नेक्स्ट, फिफ्थ, deposit by consumer as a security for payment of dues are governed by. देयक भरण्यासाठी ठेव रक्कम कोणत्या कलमानुसार घेतली जाते? तर बघा, ऑप्शन आहे सेक्शन 41, सेक्शन 39, सेक्शन 38, सेक्शन 37. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, सेक्शन 38. सेक्शन 38 ऑथराइज द ऑथॉरिटी टू कलेक्ट डिपॉझिट ॲज अ सिक्युरिटी फॉर ड्यूज. नेक्स्ट, 6, एनी सम ड्यू टू द ऑथॉरिटी इज रिकव्हरेबल ॲज. प्राधिकरणाचे कोणतेही देय कशा प्रकारे वसूल करता येते? तर बघा, ऑप्शन आहे सिव्हिल कोर्ट डिक्री, सेकंड एरियाज ऑफ लँड रेव्हेन्यू, थर्ड म्युनिसिपल टॅक्स अँड फोर्थ पब्लिक लोन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, एरियाज ऑफ लँड रेव्हेन्यू, जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे. बिकॉज ॲज पर सेक्शन 39 प्रोव्हाइड दॅट सम ड्यूज कॅन बी रिकवर्ड ॲज अ एरियाज ऑफ लँड रेव्हेन्यू. Next, seventh, which of the following is not included in domestic purpose of water supply? खालीलपैकी कोणता वापर घरगुती उद्देशांमध्ये समाविष्ट नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ड्रिंकिंग अँड कुकिंग, सेकंड इरिगेशन ऑफ गार्डन, थर्ड बाथिंग अँड फोर्थ वॉशिंग क्लॉथ. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, इरिगेशन ऑफ गार्डन, बागेला पाणी देणे. बिकॉज water used for gardens or irrigation is excluded under the section of 40B.
नेक्स्ट 8 सप्लाय फॉर फाउंटेन और स्विमिंग बाथ इज ट्रीटेड ॲज फाउंटेन किंवा जलतरण तलावांसाठी पुरलेले पाणी कोणत्या श्रेणी मोडते तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डोमेस्टिक नॉन डोमेस्टिक पब्लिक पर्पज अँड चॅरिटेबल यूज तो करेक्ट आन्सर आहे सेकंड नॉन डोमेस्टिक गैर घरगुती बिकॉज एज पर सेक्शन 40D एक्सक्लूड फाउंटेन स्विमिंग बाथ और ऑर्नामेंटल पर्पज नेक्स्ट 9 using water supplied for domestic purpose for any non-domestic uses घरगुती वापरासाठी पुरवलेले पाणी गैर घरगुती वापरासाठी वापरणे तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट परमिटेड अंडर अप्रुव्हल सेकंड प्रोहिबिटेड अनलेस बाय लॉ अलाउ सेकंड अलाउड फॉर स्मॉल बिझनेस अँड फॉर सब्जेक्ट टू रिफंड तो करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रोहिबिटेड अनलेस बाय लॉ अलाउज उपनियमात परवानगी नसल्यास प्रतिबंध आहे बिकॉज ॲज पर सेक्शन 41 प्रोहिबिट सच यूज एक्सेप्ट अंडर बाय लॉ कंडिशन नेक्स्ट 10th who is allowed to execute plumbing work other than tribal nature शुल्लक स्वरूपाच्या कामांशिवाय नळकाम कोण करू शकतो ते बघा ऑप्शन आहे फर्स्ट एनी स्किल्ड पर्सन सेकंड लायसन्स प्लंबर थर्ड म्युनिसिपल इंजिनियर अँड फोर्थ प्रॉपर्टी ओनर तर करेक्ट आन्सर आहे सेकंड लायसन्स प्लंबर परवाना धारक नळ कामगार बिकॉज ॲज पर सेक्शन 42 ऑफ 1 require that only licensed plumber execute such work तसंच बघा अकाउंट सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंग कॉस्ट अकाउंटिंग गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऑडिटिंग इथिक्स बिझनेस लॉ इन्कम टॅक्स फायनान्स मॅनेजमेंट सातही सब्जेक्ट कव्हर केलेले आहे आणि तुमच्या अकाउंट्स पेपरसाठी हे फार कामात येणार आहे तर ज्यांना पण ह्या पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही घेऊ शकता सर्वच एमसीक्यूज दिलेले आहेत 7000 प्लस एमसीक्यूज त्याच्यामध्ये कव्हर होतील नेक्स्ट क्वेश्चन आहे 11 वर्क डन बाय अनलायसन्स प्लंबर मे बी परवाना नसलेल्या नळ कामगारांनी केलेले काम तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेग्युलराइज इग्नोर्ड डिसमेंटल्ड अँड लिगलाइज आफ्टर फाईन तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड डिसमेंटल्ड तोडण्यात येईल बिकॉज ॲज पर सेक्शन 42 ऑफ 2 अलाउज द ऑथॉरिटी टू डिसमेंटल अनऑथराइज्ड वर्क Next, 12. If water is wasted due to defective fitting, the authority may. फिटिंग खराब असल्यामुळे पाणी वाया जात असल्यास प्राधिकरण तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सस्पेंड सप्लाय सेकंड इश्यू रिटर्न नोटीस थर्ड चार्ज पेनल्टी डायरेक्टली अँड फोर्थ इग्नोर मायनरली तो करेक्ट आन्सर आहे सेकंड इश्यू रिटर्न नोटीस लेखी नोटीस देऊ शकते ॲज पर सेक्शन 42 ऑफ 2 एम्पॉवर द ऑथॉरिटी टू इश्यू नोटीस फॉर रिपेअर Next, 13. If a consumer failed to repair leak after notice, the authority may. नोटीस दिल्यानंतर ग्राहकाने गळती दुरुस्त केली नाही तर प्राधिकरण तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फाईल क्रिमिनल केस सेकंड डिस्कनेक्ट सप्लाय थर्ड कॅरी आउट रिपेअर अँड रिकवर कॉस्ट अँड फोर्थ लेवी अॅन्युअल फाईन तो करेक्ट आन्सर आहे थर्ड कॅरी आउट रिपेअर अँड रिकवर कॉस्ट ठीक आहे म्हणजे स्वतः दुरुस्ती करून खर्च वसूल करू शकते ॲज पर सेक्शन 43 ऑफ 3 अलाउज रिपेअर बाय द ऑथॉरिटी अँड रिकव्हरी ऑफ कॉस्ट नेक्स्ट 14 नॉन पेमेंट ऑफ वॉटर चार्जेस विदिन 15 days ऑफ बिल सर्व्हिस कॅन लीड टू बिल मिळाल्यानंतर 15 दिवसात पाणीपट्टी न भरल्यास तर बघा ऑप्शन आहे वॉर्निंग नोटीस सेकंड टेम्पररी सस्पेन्शन थर्ड डिस्कनेक्शन आणि फोर्थ पेनॉल्टी विदाउट डिस्कनेक्शन तो करेक्ट आन्सर आहे थर्ड डिस्कनेक्शन पुरवठा तोडला जातो बिकॉज ॲज पर सेक्शन 44 ऑफ 1 ऑफ ए ऑथोराइज डिस्कनेक्शन आफ्टर 15 days डिफॉल्ट Next 15. Which of the following is not a ground for disconnection under section 44? कलम 44 अंतर्गत खालीलपैकी कोणते कारण तोडणीस पात्र नाही तर बघा ऑप्शन आहे डॅमेजिंग वॉटर मीटर सेकंड प्रिव्हेंटिंग इन्स्पेक्शन थर्ड लेट पेमेंट वन्स अँड फोर्थ युझिंग वॉटर अनलॉफुली तो करेक्ट आन्सर आहे थर्ड लेट पेमेंट वन्स एकदाच उशिरा पैसे भरणे बिकॉज ओकेशनल लेट पेमेंट अलोन इज नॉट लिस्टेड परसिस्टंट नॉन पेमेंट इज ओके Next 16. Under section 44 of 3, water can be reconnected only after. तर बघा ऑप्शन आहे कलम 44 ऑफ 3 नुसार पाणी पुरवठा पुन्हा जोडता जाईल फक्त तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट परमिशन ऑफ लोकल बॉडी सेकंड पेमेंट ऑफ चार्जेस अँड कंडिशन इन बाय लॉ
थर्ड ऑर्डर फ्रॉम कोर्ट अँड फॉर 6 month वेटिंग पिरियड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड पेमेंट ऑफ चार्जेस अँड कंडिशन इन बाय लॉ. देयक भरणे व उपनियमातील अटी पूर्ण केल्यानंतर. बिकॉज रिकनेक्शन डिपेंड्स ऑन पेमेंट अँड कंपायलन्स ॲज पर बाय लॉज. नेक्स्ट 17 willfully obstructing authority staff in setting out work is prohibited under. काम करताना प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांचा अडथळा करणे कोणत्या कलमानुसार प्रतिबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 44 ऑफ 2, देन सेक्शन 45 1 ऑफ ए, सेक्शन 43 अँड सेक्शन 41. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सेक्शन 43. ॲज पर सेक्शन 45 1 ऑफ ए, सॉरी याचा आन्सर जे आहे ते anar सेकंड सेक्शन 45 1 ऑफ ए. इट्स अ प्रोहिबिट ऑब्स्ट्रक्शन इन सेटिंग आउट वर्क. ठीक आहे, याचा आन्सर काय येईल सेकंड. नेक्स्ट 18 बाथिंग और वॉशिंग एनिमल इन एनी वॉटर वर्क ऑफ द ऑथॉरिटी इज. प्राधिकरणाच्या जलकार्यात आंघोळ करणे किंवा प्राण्यांचे धुणे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अलाउविंग ड्युरिंग मेंटेनन्स, सेकंड प्रोहिबिटेड, थर्ड कंडिशनल ऑन पेमेंट अँड फोर्थ अलाउड इन पब्लिक टॅक्स. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रोहिबिटेड, प्रतिबंधित आहे. बिकॉज ॲज पर सेक्शन 45 1 ऑफ ई स्ट्रिक्टली प्रोहिबिट बाथिंग, वॉशिंग अँड पोल्युटिंग वॉटर वर्क. नेक्स्ट 19 अ कंझ्युमर कॅन क्लोज द स्टॉप क्लॉक ऑन द सर्व्हिस पाईप ओनली. सेवा पाईपवरील स्टॉप क्लॉक ग्राहक बंदी करू शकतो. तर बघा ऑप्शन आहे ही वॉन्ट टू सेव्ह वॉटर, सेकंड ही हॅज अ कन्सेंट फ्रॉम अदर अफेक्टेड कंझ्युमर, थर्ड ही पे एक्स्ट्रा मीटर रेंट अँड फोर्थ द ऑथॉरिटी ऑर्डर इट. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड ही हॅज अ कन्सेंट फ्रॉम अदर अफेक्टेड कंझ्युमर. प्रभावित ग्राहकांची संमती असल्यास. बिकॉज ॲज पर सेक्शन 45 ऑफ 2 allows closure with consent of affected consumers. Next 20 acts like defacing work, breaking meter and diverting water unlawfully fall under. कामे नुकसान करणे, ठीक आहे, मीटर तोडणे किंवा पाणी अनधिकृतपणे वळवणे हे कोणत्या श्रेणीत मोडते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट मायनर ऑफेन्स, सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ब्रीच, थर्ड प्रोहिबिटेड ॲज पर अंडर सेक्शन 45 अँड सिव्हिल डिस्प्यूट. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड प्रोहिबिटेड अँड ऍक्ट अंडर 45 कलम 45 अंतर्गत प्रतिबंधित कृत्य. बिकॉज सेक्शन 45 लिस्ट वेरियस ऍक्ट प्रोहिबिटेड फॉर प्रोटेक्शन ऑफ वाटर वर्क्स. वैसे देखे एमजेपी के लिए जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, मैकेनिकल, महाराष्ट्र जीवन ऑथॉरिटी, जेई सिव्हिल, इलेक्ट्रिकल, अकाउंट सर्वच पीडीएफ अवेलेबल आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये सुद्धा. तर ज्यांना पण पीडीएफ हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.